हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. तर कालपासून दक्षूला जरा बरं वाटत नव्हतं, म्हणून आज दोघांनाही मी स्कूलमध्ये काही पाठवलं नाही. आणि बरं वाटत नसल्यामुळे डॉक्टरांनी त्याला जरा हलकं हलकं खायला सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे आज ब्रेकफास्टमध्ये मस्त असा उपमा बनवलेला होता. मला मात्र श्रावणी सोमवारचा उपवास होता, त्याच्यामुळे मी माझ्यासाठी फक्त चहाच बनवला होता. मुलांना तसा उपमा जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे असं नादी लावून जबरदस्ती त्यांना खाऊ घालावा लागतो. कालच्या दिवशी दक्षूला नवीन शूज घेतले होते आणि तेच घालून त्याला काही फोटो काढायचे होते. त्याचं तसं सकाळपासून चाललं होतं की आई मी शूज आणि चष्मा घालतो, तू माझे फोटो काढ. आणि म्हणून त्याच्या मनाचं समाधान व्हावं म्हणून त्याचं थोडंसं फोटोशूट करून दिलं. माझा आज उपवास असल्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी आणि बाकीच्यांसाठी बटाट्याची भाजी आणि मस्त बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या. दुपारचं जेवण वगैरे करून झाल्यानंतर दक्षूला औषध दिलं. त्याच्यानंतर दोघांनाही झोपी लावलं. झोपेतून उठल्यानंतर गार्डनला गेलो होतो आणि त्याच्यानंतर तिकडून तसंच ज्योतिताईच्या पण घरी गेलो होतो. कारण मुलं आजारी असले आणि त्यांना घरात जास्त वेळ ठेवलं की त्यांची खूप किरकिर चालू असते. संध्याकाळी सुद्धा जेवणामध्ये लाईट असा फक्त डाळ भातच बनवला होता. आणि अशी डाळ बनवली की मी डिशमध्ये लगेच दीदीसाठी बाजूला काढून थंड व्हायला ठेवत असते, कारण तिला ती डाळ प्यायला खूप आवडते. जेवण वगैरे करून झाल्यानंतर सगळं किचन आवरलं, भांडे वगैरे आवरले. त्याच्यानंतर मला आज काही कडधान्यसुद्धा भिजायला घालायचे होते, सो ते भिजत घातले. घरामध्ये बऱ्याच दिवसांपासून मिल्क पावडर पडलेली होती आणि तिचा काही वापर होत नव्हता. त्याच्यामुळे तिच्यामध्ये थोडंसं दूध आणि साखर ॲड करून त्याच्यापासून खवा बनवून घेतला. चला तर मग असा होता आजचा दिवस आणि आपण भेटूयात पुढच्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.